वाटलं की एक संकल्प करावा, मग मी दृढ निश्चय केलाय की कंटिन्यू 100 बुद्धविहार भ्रमण करणार आहे धम्म प्रचार प्रसारासाठी। आणि तो संकल्प यशस्वीरित्या पूर्ण झालाय। रौप्य भ्रमण मागच्या वेळी पूर्ण झाले, मागच्या आठवड्यात। आनंद वाटतोय की आता आपण 26व्या बुद्धविहारात आलेलो आहोत। तर आता हा संकल्प केलाय तर त्याचा एक साचा बनवलेला आहे। त्या साच्याप्रमाणे हा कार्यक्रम प्रत्येक विहारात आपण जिथे जिथे बुद्ध रूप आहे तिथे तिथे जाण्याचा हा दृढ निश्चय आहे। तर हा निश्चय कोणाला सांगायचा, तर सर्वप्रथम पिंपरी चिंचवड मध्ये जसं पीजी भोसलेंचं कार्य आहे तर ती सुरुवात ज्यांनी केली ते म्हणजे पीजी भोसले गुरुजींचे पण गुरु आदरणीय धम्मानंद महाथेरो। तर त्यांना आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन येथे जाऊन मी संकल्प व्यतीत केला आणि भंतेजींना चिवटदान करून आपण संकल्पाला सुरुवात केली। भंतेजींनाही हा संकल्प इतका आवडला की त्यांनी आशा व्यक्त केलेली आहे। आज भंतेजींचं वय 89 वर्ष आहे, पण भंतेजींनी आशा व्यक्त केली की प्रत्येक विहारात मी देखील येणार आहे। आणि यशस्वीपणे आज भंतेजी सलग सातत्याने धम्मप्रवचन करत करत आज 26व्या बुद्ध विहारात पण आमच्याही अगोदर हजर आहेत। तर अशा या भंतेंना सुद्धा आजच्या या दिवशी मी वंदन करते, वंदावी भंतेजी। तर आता या संकल्पाची रूपरेषा सांगते। त्यांचा फोटो तुम्ही बघता, हा 1 नंबरला आहे, डॉक्टर धम्मसिंग महाथेरो। त्यांच्या खाली आहेत इथे भदंत नागघोष, भदंत कीर्तिरत्न। हे स्तूप तुम्ही परिचित आहात, धम्मिक स्तूप आहे, जिथे तथागत भगवान बुद्धांनी 2500 वर्षापूर्वी धम्माचा पहिला उपदेश दिला, चरक भिक्खवे चारिकम। म्हणजे तुम्ही धम्माचा प्रचार प्रसार करत गतिमान राहा। भगवान बुद्ध सुद्धा सतत भ्रमण करत होते धम्माच्या प्रचार प्रसारासाठी। तर आपला हा बुद्ध विहार संकल्प जो आहे हा यशस्वीपणे चालू आहे। सारनाथ येथील बुद्ध रूप आहे। तर आता भंतेजी सुद्धा आपल्या या संकल्पात सहभागी आहेत। ते ऑनलाईन आपल्याला धम्म प्रवचन देतात, आनापान ध्यान किंवा जे काही विशेष महत्व असेल। आणि भदंत धम्मानंद महाथेरो हे आर्य अष्टशील उपसत सर्वसामान्य आपण गृहस्थ जीवनात जगत असताना, जॉब करत असताना, आपल्या दैनंदिन जीवनात व्यस्त असतानाही कसं सर्वसाधारण पद्धतीने उपसत आपण फॉलो करू शकतो हे आजच्या जीवनात ते सुद्धा भंतेजी सहजरित्या सांगतात। आणि असा हा संकल्प आहे। या संकल्पाची रूपरेषा